नमस्कार. हेमलता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तोंडी लावण्यासाठी मेथांबा करणार आहोत. त्यासाठी गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे. कढई तापली की 1 चमचा तेल घेणार आहोत. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी थोडी तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकायचं. त्याला चांगलं फिरवून घेऊया. 1 चमचा सोप घेणार आहोत. त्याने चांगला स्वाद येतो. तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाहीतर स्किप करू शकता. मी इथे 1.5 चमचा मेथीदाणे घेतलेले आहे. आपल्याला मेथांबा करायचा आहे. मेथीदाण्याचे थोडे प्रमाण जास्त घ्यायचे, त्याने चांगला स्वाद येतो. हे सगळं परतून घेऊया. थोडे ब्राऊन कलरवरती आल्यावर आपण सुके मसाले घालूया. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, त्याने कलर चांगला येतो. 1 चमचा साधं तिखट, 1 चमचा धने पावडर, 2 ते 3 चिमूट हिंग घालायचं. 1 चमचा मीठ घालायचं. मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. हे सर्व मसाले परतून घेऊया. मी मीडियम आकाराच्या 2 कैऱ्या घेतल्या आहेत. त्याचे साल काढून घेतले व त्याचे बारीक बारीक काप करून घेतले व त्याला चांगलं परतून घेऊया. मी इथे पाव वाटी पाणी घातलं व त्याला चांगलं फिरवून घेतलं. 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवूया. पुन्हा याला मिनिटभर शिजवून घेऊया. मला पाणी थोडं कमी वाटलं. मी इथे थोडं पाणी घातलं आहे. आता इथे मी अर्धा कप गूळ घेतलाय. तुम्ही कमी जास्त करू शकता, पण हाच प्रमाण योग्य आहे. परत 2 मिनिट झाकून शिजवून घेऊया. आता आपण चेक करूया. आता आपला मेथांबा तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.